नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भरपूर असा पौष्टिक आणि चवीला खमंग असणारा पदार्थ बनवते. तर आज आपण मस्त पालक, कोथिंबीर आणि कांदा वापरून थालीपीठं बनवलेत बघा, धपाटे बनवलेत. खूप मस्त होतात चवीला. तुम्ही टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. अगदी पोटभरीचा होतो. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपल्याला सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा इथं मी. 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या. आवडीनुसार तिखट मिरच्या कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा इथं मी मोठं मीठ टाकून घेतलं आहे बघा. जे खडे मीठ असतं ना मोठं मीठ ते वापरलं. याच्यामुळं काय होतं ना, ठेचा आपला पटकन बनवून तयार होतो. जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही लहान मीठसुद्धा वापरू शकता, बारीक मीठसुद्धा वापरू शकता. तर इथं बघा आपला मस्त ठेचा बनवून तयार झाला आहे. असंच पाहिजे आपल्याला, एकदम पण बारीक पेस्ट करण्याची गरज नाही. आता इथं बघा आपण 1 कप पीठ घेतलं आहे, बाजरीचं पीठ घेतलं आहे. थंडीमध्ये बाजरीचं पीठ आवर्जून खावं. त्यामध्येच पाऊण कप इथं गव्हाचं पीठ टाकून घेतलं. अर्धा कप बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा कप इथं आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. नंतर बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मात्र आपल्याला भरपूर वापरायचा आहे. 4 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून टाकून घेतले. आता यामध्येच 1 कप प्लेट मी बारीक कट केला पालक टाकून घेतलं आहे बघा. भरपूर पालक टाकून घ्यायचा आहे आपल्याला. असा मुलं पालक अजिबात खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे नक्की टाका तुम्ही. त्याचबरोबर इथं पालकाची थोडीशी उघरीट चव असते, त्यामुळेच इथं मी भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीरीमुळे ना हे धपाटे थालीपीठ चवीला खूप छान लागतात. आता जो आपण ठेचा बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा. एक मोठा चमचा तीळ टाकून घ्यायचे आपल्याला. त्याचबरोबर 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पालक, कोथिंबीरीमध्ये जो ओलावा आहे ना त्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा मीडियम सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पण एकदम घट्ट मळण्याची गरज नाही. अगदी मीडियम मळून घ्यायचं आहे आपल्याला. आपण भज्यासाठी पीठ कसं मळतो ना मध्यम असं, तसा मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी टाकतच मळून घ्यायचा, पाण्याचा अंदाज घेत घेत. तर इथं बघा आपला गोळा छान असा पटकन मळून झाला आहे. वरतून थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावून छान असं एकत्र करून घ्यायचं. एक 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. नंतर याचे आपल्याला धपाटे किंवा थालीपीठं बनवायला घ्यायचे आहेत. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून पसरवून घ्यायचं आपल्याला. आता जेवढे तुम्हाला धपाटे लहान किंवा मोठे बनवायचे आहेत ना त्यानुसार त्याचं मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे स्प्रेड करत करत थापून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं ना पटकन पीठ पसरलं जातं आपलं. बघू शकता तुम्ही. पाण्याचा हात लावून थापायचं म्हणजे पटापट होतं. तर इथे थापून झालंय बघा. आता याला होल करून घ्यायचं आहे आपल्याला. आता वरतून थोडंसं आपल्याला होलमध्ये तेल टाकून घ्यायचं, म्हणजे छान असे धपाटे खरपूस होतात. असं होल पाडल्यामुळं ना धपाटे छान असे व्यवस्थित भाजले जातात आपले. तुम्ही हेच आपल्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा करू शकता. आता वरतून थोडेसे तेल टाकून घ्यायचेत आपल्याला. धपाटं ओलसर आहे ना तोपर्यंत लगेचच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. हे तीळ तुम्ही जरूर टाका, यामुळे धपाटं चवीला अप्रतिम लागतं. खूप मस्त खरपूस होतात तीळ वरतून टाकलेले. एक 10 मिनिटं, एक 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं बघा एका साईडने.
वाफवून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत, पलटी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप मस्त खरपूस झाले बघा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. थेंब थेंब तेल टाकलं तरी बस होतं. थोडंसं अशा प्रकारे उलथण्याच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायचं. आता मात्र झाकण ठेवण्याची गरज पडत नाही. दोन्ही साईडनी छान असं अलटी-पलटी करत मस्त असं आपल्याला धपाटं खरपूस भाजून घ्यायचे बघा. झाकण ठेवल्यामुळं व्यवस्थित वाफवून होतं. आपण ह्याच्यामध्ये पालक, कांदा टाकला असल्यामुळं ना थोडंसं एक 5 मिनिटं फक्त झाकून वाफवून घ्यायचं. म्हणजे भाज्यासुद्धा शिजल्या जातात व्यवस्थित, कच्च्या राहत नाहीत. मस्त धपाटे एक आपलं छान असं भाजून झाले बघा. आता दुसरंसुद्धा आपण त्याच प्रकारे थापून घेतोय आणि थापताना मात्र ना गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला. यालासुद्धा आपण मस्त होल पाडून वरतून तीळ टाकून झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. तर मस्त वाफवून झालं बघा हे सुद्धा धपाटं. अगदी पोटभरीचं होतं, चवीलासुद्धा खूप छान लागतं. सॉससोबत किंवा दह्यासोबत नुसतंसुद्धा गरम-गरम खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा.